बळीराजाचा निसर्गाने घेतला बळी, अवकाळीचा फटका, उभी असलेली पिकं आडवी झाली. अचानक झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नंदुरबार तालुक्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गहू आणि मकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना तर शहरी भागात व्यापाऱ्यांना अवकाळीचा फटका बसला. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अवकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीटने परिसरातील शेतकऱ्यांवर अक्षरशः संकटाचा डोंगर कोसळला आहे. काही वेळातच निसर्गाच्या या तांडवाने शेतकऱ्यांच्या महिनोमहिने कष्टाने उभ्या केलेल्या पिकांचा चुराडा केला. कांदा, मका आणि ज्वारी ही प्रमुख पिके मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त झाली असून अनेक शेतांमध्ये पिके पूर्णपणे आडवी पडून नष्ट झाली आहेत. हाताशी आलेले उत्पादन डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या भीषण नुकसानीमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट अधिकच गडद झाले असून कर्जबाजारीपणाची भीतीही वाढली आहे. शासनाने तात्काळ दखल घेऊन पंचनामे जलद गतीने पूर्ण करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित व पुरेशी आर्थिक मदत द्यावी अशी तीव्र मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.